माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मिळालेली आहे। आणि म्हणून हेच स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी काम करू। आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी आणि आमची सगळी टीम अहोरात्र काम करेल आणि महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। मी अधिक वेळ घेणार नाही, कारण 4 वाजता शपथविधी करायचा आहे। एकदा शपथविधी झाला की 24/7 हे सरकार तुमच्या करता काम करणार आहे, तुमच्या करता पुन्हा एकदा करणार आहे, तुमच्या करता पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि विशेषतः नागपूरकरांनो तुमचे आभार विशेष मानतो, कारण ही आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे। या जन्मभूमीने कर्मभूमीने जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। आमचे नेते माननीय गडकरी साहेब, ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही निवडणूक लढलो, ते आमचे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि त्यासोबत महाराष्ट्रातली सगळी आमची टीम, आमचं केंद्रीय नेतृत्व नड्डाजी असतील, राजनाथजी असतील, आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे गृहमंत्री अमित शहाजी असतील, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। रॅलीमध्ये सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने मी देवेंद्र फडणवीसांनी रॅलीला समारोप करताना जे भाषण केलंय ते आता आपण पाहत होतो। पुन्हा संधी मिळाली आहे, ती महाराष्ट्र बदलण्यासाठी आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी मिळाली। आमचे पाय जमिनीवर आहेत असं फडणवीस म्हणालेत। सरकार 24 तास जनतेसाठीच काम करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। आमचे पाय जमिनीवर आहेत, आम्हाला ही सत्ता मिळाली आहे, ती विकास करण्यासाठी आहे, महाराष्ट्र बदलण्यासाठी असल्याचं फडणवीस म्हणाले।